इचलकरंजी शहरातील संजय कांबळे युवा मंच, दिलीप युवा शक्ती, अमित बियानी युवा शक्तीच्या वतीने आज यशवंत कॉलनी दत्त मंदिर मध्ये भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले। यावेळी विविध तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून घेतल्या व योग्य तो सल्ला देण्यात आला। यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। इचलकरंजी महापालिकेचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे काम सध्या सुरू आहेत। शहरातील यशवंत कॉलनी परिसरात असणाऱ्या दत्त मंदिर मध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले। यावेळी संजय कांबळे युवा मंच, दिलीप युवा शक्ती तसेच दी बियानी युवा मंचच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आले होते। अलायन्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हाडांचे विकार, पोटाचे विकार, मेंदूचे विकार तसेच ईसीजी, हात पाय गुडघे यांची तपासणी करण्यात आली। यशवंत कॉलनी, कमला नेहरू आंबेडकर नगर, श्रद्धा कॉलनी, महेश्वर सिंग सोसायटी, पुजारी मळा, विवेकानंद कॉलनी, कोकुळ चौक, आयजीएम परिसरातील रुग्णांनी व नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। यांचे उद्घाटन माजी नगरसेवक संजय कांबळे, प्रकाश मोरबाळे, शीतल दत्वाडे, शशिकांत हवळ, अमित बियानी तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। हे शिबिर सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घेण्यात आले होते। या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। या आरोग्य शिबिरामध्ये सुमारे 500हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला। यामध्ये ईसीजी काढण्यात आले तसेच रक्त, लघवी इतर तपासण्या करण्यात आल्या व योग्य तो उपचाराद्वारे येणाऱ्या रुग्णांना मोफत औषधे गोळ्या देण्यात आली। या संपूर्ण कार्यक्रमाला भागातील आजी माजी नगरसेवक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।